आपण आसनस्थ राहायचंय, कोणी सभा सोडू नका। माजी उपसभापती पंचायत समिती करतात जयवंतीताई हिंदोला, कृषी बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच माणिवली रवींद्रजी धागे, थेट सरपंच गुरु ग्रामपंचायत पळसदरी तथा शिवसेना युवसेना जिल्हा प्रमुख उत्तर रायगड सन्माननीय जयेंद्रजी देशमुख साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत पळसदरी मनोहरजी देशमुख, माजी उपसरपंच महादेव उघडा, जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवले सेना सन्माननीय सचिन दादा तरुण, मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नितीनजी खाडे साहेब, जुनेजी पठाण साहेब, शिवसेना उभाटा कोकणी शहर उपाध्यक्ष शहबाज शेख, अरुणजी मालुसरे, सन्माननीय महेशजी बसे साहेब, दत्तात्रयजी सुपे साहेब, त्याचबरोबर दादाजी पाटील साहेब, अनंताजी शिंगोले, अरुणजी मालुसरे साहेब यांचाही आज पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत आहे। अनंताजी शिंगोले, माणूसशेठ काकडे, महेशजी बसे भगत यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन काका हुतात्मा हिराजी पाटील रेल्वे स्थानक हे नाव देण्यात यावं आणि याचं निवेदन मात्र आम्ही खासदार साहेबांना भरतभाई भगत यांच्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन अभ्यास नेते विचार उच्चार आणि आचार यात एक सूत्रता एकसंधता असणारा व्यक्तिमत्व, शून्यातून स्वतःचं स्थान निर्माण करणारा राजकारणी, सरपंच ते थेट महाराष्ट्राचे मंत्री पर्यंतचा प्रवास त्यांचा सर्वांना करणारा आणि आदिवासी समाजासाठी नेहमी संघर्ष करणारा असं व्यक्तिमत्व सन्माननीय नराणी जिल्हा सभाचा सत्कार मात्र मुख्यमंत्र्यांवरती संपन्न होता। विनंती आहे सन्माननीय संतोषजी बैलमारे साहेब, मनीषजी यादव साहेब आणि प्रतिनिधी सन्माननीय भगवान साहेब भोईर इथं जोरदार टाळ्या होऊन द्या सन्माननीय तटकरे साहेबांसाठी। त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होते, कशा पद्धतीने भविष्याच्या काळात संधी दिली जाईल? जिल्ह्याचे वरिष्ठ नेते सुधाकरराव घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव डामसे, त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य सहकारी, मनसे, उबाठा या वेगवेगळ्या राजकीय पक्षातून असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। प्रदेश अध्यक्ष म्हणून या सर्वांचंच मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो। गेली अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात समाजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने सुद्धा या मतदारसंघातील जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षाचे एक प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्यांनी अनेक विकास कामे या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली। दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणाने करत आहेत। पक्षाची पूर्णपणाची ताकद ही सुधा शेठच्या पाठीमागे उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये निश्चितपणाने उभी राहील। त्या 20 तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल। देशाचे गृहमंत्री अमित भाई हे हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या देशाचे मानबंधू असलेल्या छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे। तो एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायांना मानवंदना करत असतानाच इतर राजकीय विषयांच्यावरती चर्चा मला स्वतःला अभिप्रेत नाही। पुन्हा एकदा अशीच मी मोठेपणाने सुधाभाऊ असेल, अशोक आहेत, आमचे भरत शेठ आहेत, इतर माझ्या एकनाथ धुळे आहेत, असंख्य सहकारी आहेत, भोईर या सगळ्या सहकाऱ्यांनी गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचं ठेवण्याचं आबादी ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे। त्यांनी राजीनामा दिला होता, पक्षाने त्यांचा राजीनामा अस्वीकृत केला, त्यामुळे पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत। त्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यांना आमचं पाठबळ राहील। आपण